नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण सराव संच 5.1 पाहणार आहोत। याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे, म्हणजे आपल्याला किती शक्यता आहे तेवढंच सांगायचं आहे। ठीक आहे, तर मग इथं जर आपण पाहिलं, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे, त्यातील एका ठिकाणी ती मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे। तर आपल्याला मे महिन्याच्या सुट्टीत ती कुठे कुठे जाणार आहे, जाऊ शकते ती तर अजिंठ्याला, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोलीला जाऊ शकते, रायगड, माथेरान आणि आनंदवनला जाऊ शकते। म्हणून याचं उत्तर आपल्याला फक्त एवढंच लिहायचं आहे। ओके, सराव संच 5.1 याचं उत्तर आपल्याला फक्त 1 नंबर टाकायचा आणि उत्तर लिहायचं। शक्यता किती आहे तेवढंच लिहायचं। शक्यता याच्या किती आहेत, ह्या एकूण किती जागा आहेत, 1 2 3 1 2 3 हे 4 हे 5 6 7 आणि 8, तर शक्यता 8 आपल्याला फक्त एवढंच लिहायचं। ठीक आहे, बाकी काही नाही लिहायचं। ठीक आहे, शक्यता 8 आहेत अशा आपल्याला लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आपण जर पाहिला तर एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहेत आपल्याला। तर वार निवडायचे आहेत, तर एक आठवड्यात किती वार असतात, तर एक आठवड्यात 7 वार असतात। पण याचं उत्तर लिहायचं आपल्याला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं शक्यता किंवा 7 शक्यता लिहिलं तरी चालते, 7 शक्यता। ठीक आहे, इथं सुरुवातीला 8 लिहिलं तरी चालते, किंवा शक्यता 8 किंवा 8 शक्यता असं लिहिलं तरी चालतं। तिसरा नंबरचा प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण। पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने आपल्याला निवडायचा आहे। तर आपल्याला याची किती शक्यता आहे, तर पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात। तर मग त्याची शक्यता किती झाली, आपल्याला 52 अशी शक्यता झालेली आहे। मग इथं शक्यता लिहायचं 52। त्याच्यानंतर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत, त्यातील एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहेत। तर आपण काय करू, तर हे उत्तर पहा, आपण 10 पासून तर 21 पर्यंत 20 पर्यंत नंबर लिहिले, एका चिठ्ठीवर एक नंबर। तर हे किती असे नंबर असतील, तर आपण पाहिलं 10 11 दुसऱ्या चिठ्ठीला नंबर दिला, तिसऱ्या चिठ्ठीला 12 दिला, चौथ्या चिठ्ठीला 13 दिला, पाचव्या चिठ्ठीला 14 15 16 17 18 19 आणि 20। आता हे सगळे मोजले आपण, तर 10 पासून 20 पर्यंत, तर हे किती अंक होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अंक होतात। ठीक आहे, हे जरी आपण 20 मधून 10 वजा न करता हे सर्व अंक मोजायचे, तर हे 11 अंक होतात। म्हणून याची शक्यता जी आहे, उत्तर फक्त शक्यता आपल्याला 11 लिहायची। आणि अशा प्रकारे हे आपला सराव संच होता, तो संपलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ असेच पाहत जा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।